कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग सर, तुमच्यासोबत फक्त तुमचं आयुष्य नाहीये तर कित्येक माणसांचं आयुष्य फक्त तुमच्यावर अवलंबून आहे। माहितीये ना तुम्हाला, तुम्ही जे खोटं वागताय ना ते दिसतंय। का वागताय असे? तुमच्या आईंना बरं वाटावं म्हणून की तुमचं दुःख कोणाला दिसू नये म्हणून? सारंग सर, तुम्ही खूप धाडसी आणि खूप खंबीर आहात। एवढी मोठी कंपनी चालवताय, मग तुमच्या आयुष्यातला हा विश्वासघात तुम्हाला सहन होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? सारंग सर, हे बघा, माणसाने दुःख धरून ठेवलं ना की तर ते कधीच कमी होत नाही, उलट ते वाढत जातं। नका राहू ना सतत दुःखात। हे बघा, हे सगळं तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी नाही बोलत आहे, तर एका आईच्या लाडक्या मुलानं या घराची जबाबदारी ज्या मुलाच्या खांद्यावर आहे त्या मुलानं खंबीरपणे आणि विश्वासानं उभं राहावं म्हणून बोलते मी। कारण मला माहिती आहे, मी जरी तुमची बायको असले तरी मला बायकोचं स्थान कधीच मिळणार नाही। पण म्हणून मी तुम्हाला माझ्या नजरेसमोर चुकीच्या मार्गावर जाताना नाही बघू शकत। पुढच्या वेळी हे सगळं करताना ना एकदा तुमच्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आला। एका विश्वासघात केलेल्या मुलीपायी तुम्ही असे घरी आलात तर तिलोत्तमा मॅडमची काय अवस्था होईल हे माहिती आहे ना तुम्हाला? त्यांना किती दुःख होईल ह्याची कल्पना आहे ना तुम्हाला? काल जे काय झालं ते मी घरात कोणालाही सांगणार नाही, एवढंच म्हणायचं होतं मला, बस। मी काही चुकीचं बोलले असेल तर तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, मी भोगायला तयार। अरे वा, काय हो, हे सगळं विकून येणारे जे पैसे आहेत ना ते ठेवायला कपाट रिकामं करू का? काय वाटतं सांगा बरं। जयंती, तू तर स्वतः काही मदत करणार नाहीस, पण जो काही करतोय त्याला कशाला अडवतेस ग? असं काय करता हो, मी कुठे त्रास देते तुम्हाला? हा, आणि या सगळ्यात मी काय मदत करणार? नाही म्हणजे हे सगळं विकून जे 2-2 रुपये आपण जमवतोय, नाही म्हणजे सासूबाई 2-2 रुपये जमा करून काय समोरचा बंगला घ्यायचा काय आपल्याला? सांगा बरं। वहिनी, आमचे शिक्षक म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे। जाऊ दे म्हणा, तुम्हाला काय कळायचं? काय ना भाऊजी, हे तळ साचू दे आणि त्याचं पाणी पार माझ्या नरड्यापर्यंत येऊ दे, त्याचीच वाट बघते मी। हॅलो, हा देवांशी बेटा, हो मी येणार आहे। मला माहिती आहे शाळेत गॅदरिंग आहे ते, हा डॅडा नक्की येणार आणि येताना सरप्राईज पण आणणार आहेत तुझ्यासाठी। हो हो, आणतो, ठीक आहे। केतन दादा, गॅदरिंगला कसं जाणार तुम्ही? जाणार होतो पण कशाला लहान मुलीशी खोटं बोलताय? जा तुम्ही, मी जाईन। पण तुम्हाला सोडावं लागेल ना? बोललो ना मी, तुम्ही जा, मी जाईन। थँक्यू सर, माझ्या मुलीने खूप आग्रह केला होता, पण आपली नोकरी अशी आहे म्हणून। काळजी नका करू, तुम्ही जा, द्या चावी द्या। थँक्यू।
सावली एकदम टापटीप दिसते सारंगची. सारंग आहे कुठे? सारंग, सारंग कुठे गेलाय? सारंग नाही, माहित नाही. अरे मी पण नाही बघितलेलं सकाळपासून. सावली, सारंग कुठे आहे? हिला काय विचारतोयस तू? सारंग हिला सांगून जाणार आहे कुठे जातोय ते. आणि काल एवढ्या स्पष्ट शब्दात हिला सांगितलं ना, माझ्यापासून लांब राहा. हुशार मुलगी आहे, ऐकते ही. सारंग सर सकाळीच ऑफिसला गेलेत. राम कृष्ण हरी. अरे राम कृष्ण हरी. या ना या ना, असं उभे का? या या आत या 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 ना या, बसा या इथे बसा. बस बसा दादा बसा. रामकृष्ण हरी. राम भाऊ, आज इकडं कुठं वाट चुकली मारायची? अहो वाट चुकू नये म्हणून विठ्ठलाच्या दारी आलो असं म्हणा. याला काय म्हणतात माहितीये का? टाकाला जायचं आणि भांड. काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही इथं येणारच नाही हो. नाही कामाशिवाय एवढे गावकरी आमच्या घरी येणारच नाहीत. मला पचतही नाही आणि पटतही नाही. सांगा बरं काय काम आहे तुमचं? अहो बरोबर ओळखलात ताई. अहो काम आपलं नेहमीच. अहो गावात हरिनाम सप्ताह आयोजित केलाय, तेव्हा तुमचे जावई सारंग मेहेंदळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचा आमचा विचार होता. बर, काय नाव घेतलं तुम्ही आता? सारंग मेहेंदळे. नाव छान घेता आलं तुम्हाला. पण काय हो, त्यांना बोलवायला तुम्हाला काय नाक्यावरचे सोमे गोमे वाटले की काय ते? ऑफिसला सकाळ सकाळ कसं काय? माहित नाही. मी त्यांना जाताना बघितलं होतं. अच्छा, तू बघितलंस होय? बघितले सुनेचे संस्कार बघितले. काल एवढं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं ना तिला, माझ्यापासून लांब राहा म्हणून, पण नाही. माझ्या लेकावर जाळं टाकणारच ही मुलगी आणि बारीक लक्ष ठेवणारा त्याच्यावर, हो ना? घ्या. तिलोत्तमा, चहा तर घेऊन जा. कोणी बनवलाय चहा? ऑफकोर्स सावलीने. मग तुम्ही घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.